राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या वतीनं आज वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून निवेदन देण्यात आले। सध्याच्या परिस्थितीमुळे दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करावी, तसेच सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। हे निवेदन जयप्रकाशजी दांडेगावकर आणि आतिश भैया दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले। यावेळी आतिश भैया दांडेगावकर यांच्यासह दौलत हुंबाड पाटील, श्याम कदम, सुभाष शेठ लालपोतू, विजयराव कडतन, गणेश कमळू, मंगेश तनपुरे, शेख मोहसिन, प्रकाश इंगळे सर आणि इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांची सध्याची गंभीर परिस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि शासनाकडून तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब, जिल्हा अध्यक्ष दिलीपराव चव्हाण, आमचे नेते आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आतिश भैया दांडेगावकर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी SDM कार्यालयावर जे काही वसमत तालुक्यामध्ये संबंधभरामध्ये आपण मागे पाहिलेलं आहे की मागच्या 15 दिवसांमध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलेलं आहे। कापूस असेल, सोयाबीन असेल, हळद असेल, हे पिकं पूर्णतः निस्तनाभूत झालेले आहेत। एवढंच नाही तर आपल्या वसमत तालुक्यामध्ये आतापर्यंत पावसामुळं 5 जणांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे। कित्येक जनावरं त्या ठिकाणी गुरढोरे असतील हे त्या ठिकाणी पावसामुळे वाहून गेलेले आहेत, मेंढ्या वाहून गेलेले आहेत। ही शासनानं आतापर्यंत आम्हाला जसं जाणवतंय की कुठेही त्या ठिकाणी शासनाला याचं गांभीर्य नाही आणि आतापर्यंत कुठे त्याची पाहणी केली नाही, पंचनामे झाले नाहीत। कुठलीही शासनाकडून ज्या ठिकाणी ठोक मदत त्या ठिकाणी मिळायला पाहिजे ही त्या ठिकाणी मदत मिळाली नाही। त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। आम्ही SDM कार्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो की या ठिकाणी सरसकट ओला दुष्काळ हा आपण तात्काळ जाहीर केला पाहिजे। शेतकऱ्याची कर्जमाफी असेल, कुठलेही निकष न लावता ही त्या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे। जी काही गाव पातळीवर गुरढोरं वाहून गेलेले आहेत त्याची कुठेही पंचनामे करून लांबलचक कागद न गोळा करता ही तात्काळ त्यांना मदत झाली पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी आहे। आणि ही मागणी जर त्या ठिकाणी नाही पूर्ण झाली तर येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये आम्ही त्या ठिकाणी रस्त्यावर उतरू आणि जे लोकप्रतिनिधी कोणी असतील त्यांनाही त्या ठिकाणी आम्ही जाब विचारण्याचं त्या ठिकाणी काम करू। त्यामुळं आम्ही या ठिकाणी हे निवेदन आज शासनाला त्या ठिकाणी दिलेलं आहे। माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली दांडेगावकर साहेब व आमचे तालुका अध्यक्ष दौलतरावजी, सर्व राष्ट्रवादी प्रेमी आणि शेतकरी बांधव आम्ही आज रोजी आज जो निवेदन दिलेलं आहे माननीय उपविभागीय अधिकारी यांना दिलेलं निवेदन, जे आज आपण बघतो मराठवाड्यात काय पूर्ण महाराष्ट्रात जो पावसाचा इतका थैमान बसवलेला आहे आणि मराठवाड्यातले जितके शेतकरी आहेत ते शेतकरी बांधव जे पूर्ण पिकांचे नुकसान झालेले आहेत, गुरेढोरे वाहून गेलेले आहेत, काही लोकांनी मृत्युमुखी पडलेले आहेत। परंतु या सरकारला थोडीही पण लाज वाटत नाही की लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावं व लोकांना शेतकऱ्यांना मदत करावं। या आणि या मराठवाड्यात जितके आपण नेते मंडळी बघतोय हे नेते मंडळी आजपर्यंत रोडवर आलेले नाही, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही आलेलं नाही। कारण इथं शेतकरी म्हणल्यावर शेतकरी हा राजा असतो, हा देशाचा राजा म्हणजे खरं तर शेतकरी असतो। त्यांच्यासाठी आज मदतला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटतर्फे आम्ही निघालेलो आहे। सर्वांनी खरं तर निघालं पाहिजे, यांना मदत करायला पाहिजे। परंतु कोणीही शासनामार्फत आजपर्यंत कोणताही सर्क्युलर सुद्धा आलेला नाही की तुम्ही जाऊन पंचनामे करा, गावोगावी जाऊन पंचनामे करा, असं आजपर्यंत शासनाचं सर्क्युलर पण आलं नाही। आमची मागणी अशी आहे की प्रत्येकी हेक्टरी 50,000 रुपये शासनाने जाहीर करावं। जर का शासनाने ओला दुष्काळ जाहीर केला नाही व हेक्टरी 50,000 जाहीर केलं नाही तर आम्ही रस्त्यावर येऊ, या सरकारच्या गाड्या चालू देणार नाही। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।